हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत नवरात्री स्पेशल झटपट तयार होणारी उपवासाची इडली। ही इडली खूप सॉफ्ट अशी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। चला तर मग ही इडली कशी बनवायची ते बघूया। इडली बनवण्यासाठी इथे मी 1 कप भगर आणि अर्धा कप साबुदाणा वापरलेला आहे। हे तुम्ही कोणत्याही भांड्याने मोजून घेऊ शकता। आता भगर आणि साबुदाणा हे आपण थोडेसे भाजून घेऊया। अगदी हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते मिक्सरला वाटून घेण्यास सोपे जाईल। आता हे भाजून झालेले आहे। आता आपण ते थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला याचे पीठ तयार करून घेऊया। हे बघा, इथे मी मिक्सरला हे पीठ तयार करून घेतलेले आहे। आता हे पीठ आपल्याला न चाळताच वापरायचे आहे। हे बघा, इथे हे आपले रवाळ असे पीठ तयार झालेले आहे। आता या 1.5 कप पिठाच्या मिश्रणामध्ये आपण अर्धा कप दही टाकून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आता हे पीठ आपल्याला गरजेनुसार पाणी वापरत याचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। इडलीसाठी नॉर्मल इडली बनवण्यासाठी ज्या प्रकारचे बॅटर आपण तयार करतो त्याच प्रकारे आपल्याला हे पिठाचे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी वापरत मी हे बॅटर तयार करून घेत आहे। सुरुवातीला आपल्याला हे बॅटर थोडेसे पातळच ठेवायचे आहे, कारण की हे आपण 10 ते 15 मिनिट भिजत ठेवणार आहोत आणि हे भिजल्यानंतर थोडेसे घट्टसर तयार होते, कारण की यामध्ये आपण भगर वापरलेली आहे। त्यामुळे हे बॅटर थोडेसे घट्ट तयार होते। हे बघा, इथे मी पाणी ओतून थोडेसे सैलसरच हे बॅटर तयार करून घेतलेले आहे। आता हे बॅटर आपण 10 ते 15 मिनिट भिजत ठेवूया। बॅटर भिजत आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊया। इथे मी इडली पात्राच्या भांड्यांना तूप लावून घेतलेले आहे। हे बघा, इथे आपले हे बॅटर 10 ते 15 मिनिटांनंतर थोडेसे घट्टसर असे तयार झालेले आहे। आता यामध्ये आणखी थोडेसे पाणी ओतून आपण हे सैलसर करून घेऊया। हे बघा, इथे आपले इडलीसाठी लागणारे परफेक्ट असे बॅटर हे तयार झालेले आहे। आता या बॅटरमध्ये आपण 1 चमचा इनो टाकून घेऊया। इथे मी फ्रूट सॉल्ट, लेमनचा फ्रूट सॉल्ट इनो हा वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता। आता हे आपण खूप जास्त न फेटता फक्त आपण हे मिक्स करून घेऊया आणि यानंतर इडली पात्राच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया। भगर आणि साबुदाण्याचे तुम्ही पीठ जर तयार करून ठेवले तर अगदी झटपट अशी तुम्ही ही इडली बनवू शकता। अगदी कमी वेळात ही इडली तुम्ही तयार करू शकता। हे बघा, इथे मी या सर्व भांड्यांमध्ये हे बॅटर ओतून घेतलेले आहे। 1.5 कप पिठामध्ये साधारणतः 16 इडल्या या तयार होतात। इथे आपण पाणी हे गरम करून घेतलेले आहे। आता यामध्ये इडलीचे स्टँड आपण ठेवून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर 20 मिनिट आपण ही इडली वाफवून घेऊया। ती शिजत आहे तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया। इथे मी शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचा कीस, हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले आहे। आता आपण हे मिक्सरला पाणी ओतून पातळ असे वाटून घेऊया। हे बघा, इथे मी ही चटणी पातळ अशी वाटून घेतलेली आहे। आता यानंतर कडकडीत तुपामध्ये जिरे आणि 2 लाल मिरच्या आपण टाकून घेतलेल्या आहे आणि याची फोडणी आपण या चटणीवर ओतून घेऊया। हे बघा, इथे आपली ही चटपटीत अशी चटणी ही तयार झालेली आहे। 20 मिनिट झालेली आहे आणि इथे आपली ही इडली ही छान अशी शिजलेली आहे। आता आपण ती थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया। इडली आता छान अशी थंड झालेली आहे। आता आपण चमच्याच्या साहाय्याने ती काढून घेऊया। हे बघा, अगदी सहज ही इडली इथे निघत आहे। अजिबात ती इडली पात्राला चिकटलेली नाहीये। याचाच अर्थ आपले जे बॅटर होते ते अगदी परफेक्ट असे तयार झाले होते। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, अगदी स्पंजी आणि जाळीदार अशी आपली ही इडली इथे तयार झालेली आहे।
आता आपण सर्व इडल्या या काढून घेऊया। मीही येणाऱ्या नवरात्रीमध्ये अशा प्रकारची उपवासाची इडली ही नक्की बनवून बघा। याआधीही आपण उपवासाचे खूप असे पदार्थ आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही ते पदार्थ हे बघू शकता। हे बघा, इथे आपली उपवास स्पेशल इडलीची प्लेट ही तयार झालेली आहे आणि आता ही इडली मी तुम्हाला फोडून दाखवते। हे बघा, आतमध्ये अगदी सॉफ्ट आणि जाळीदार अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये ही नक्की शेअर करा। आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका। माझा हा व्हिडिओ अगदी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।